यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद देतो। या रॅलीचं जे आयोजन केलेलं आहे ते खारघर मधून आपण सुरू करतोय। खारघर या ठिकाणी दुपारी 3 वाजता रॅलीचं शुभारंभ होणार आहे। या रॅलीचा शुभारंभ आपण इको स्टँड सेक्टर 3 या ठिकाणापासून करणार आहोत। तदनंतर बेलपाडा, खारघर, विठ्ठल मंदिर, ॲक्सिस बँक, नवरंग चौक सेक्टर 12, गोखले स्कूल, शिवाजी चौक, शिल्प चौक सेक्टर 20, डेली बाजार, नीलकंठ स्वीट्स, वास्तु विहार सेक्टर 16, स्पॅगेटी, घरकुल, कोपरा एक्झिट असा खारघर मधला या रॅलीचा रूट राहणार आहे। आणि तिथून ही रॅली कामोठी शिवसेना शाखेजवळ जाईल। शिवसेना शाखा कामोठे ते सत्यकीर्ती चौक, मनमोहन स्वीट, गोकुळ डेअरी, सेंट्रल बँक, विस्टा कॉर्नर, हावरे या मार्गानं या रॅलीचा समारोप होणार आहे। आदरणीय आदित्य ठाकरेजी या रोड शो मध्ये असणार आहेत आणि आमच्या या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीनं हा रोड शो किंवा ही रॅली अतिशय महत्त्वाची असेल आणि त्याच्यातून वातावरण निश्चितपणानं सुधारेल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतोय। आपण आमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलात, आपलं मनापासून स्वागत करतो। आपलं सहकार्य आतापर्यंत जसं मिळालेलं आहे तसंच निवडणूक संपेपर्यंत आम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो। आणि आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, सोशल मीडियाचे आपले प्लॅटफॉर्म्स असतील, या साऱ्यातून मोठ्या प्रमाणावर या रोड शोला आपण प्रसिद्धी द्यावी अशा पद्धतीची विनंती आम्हा सर्वांच्याच वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, इंडिया आघाडीच्या वतीनं करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय आदित्यजींचा रोड शो या ठिकाणी आपण मंडळीने खारघर आणि कामोठे या शहरामध्ये आयोजित केलेला आहे। आणि ज्या पद्धतीचं वातावरण आदित्यजींच्या सभांच्या माध्यमातून राज्यामधल्या इतर मतदारसंघात निर्माण होतंय, त्यांना जनतेचा जो रिस्पॉन्स मिळतोय, महाराष्ट्राचं तरुण नेतृत्व जे आहेत, आदित्यजी असतील, रोहित पवार असतील, ह्या मंडळींना जो रिस्पॉन्स मिळतोय तो रिस्पॉन्स पाहता या ठिकाणच्या तरुण मतदारांना आवाहन करण्यासाठी आम्ही आदित्यजींचा रोड शो आयोजित केलेला आहे। खारघर आणि कामोठा या 2 शहरामध्ये हा रोड शो होणार आहे आणि हावरे कॉम्प्लेक्स जवळ कामोठ्याच्या त्याची समाप्ती होणार आहे। आम्ही मंडळी या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये संजोगजी वागिरे जे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांची मशाली निशाणी आहे ती सर्वसामान्य मतदारांपर्यंत प्रभावीपणानं पोहोचवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवतोय। मला अपेक्षा आहे की आदित्यजींच्या दौऱ्यानंतर या मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडीला एक बूस्टर डोस मिळाल्याशिवाय राहणार नाही। हा रोड शो पनवेल मतदारसंघ, कर्जत आणि उरण असा आम्ही हा रोड शो ठेवलेला आहे। आमचे
महास्टार प्रचारक आदित्य ठाकरे साहेब आहे. एक त्यांनी रावण मारल्यानंतर मतदारसंघ जो पनवेल आहे, कर्जत आहे, उरण आहे, खालचा मावळ भाग आहे, जो महाविकास आघाडीचा आता बालेकिल्ला झालेला आहे. ही निवडणूक मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही किती प्रचार केले ते लोकांनी हातात घेतलेले. रिक्षावाला असो, भाजीवाला असो, घरची जेवण बनवणारी महिला असो, 13 तारीख कधी येतो आणि ज्यांनी जे आश्वासना दिली होती 10 वर्षामध्ये त्यातला एकही नाही महागाई कमी केली, नाही डिझेल कुठल्या प्रकारचा हे केलं ना. त्यामुळे आम्ही लोक वाट बघतात 13 तारखेची, त्या 13 तारीख कधी उघडतो आणि मशाल चिन्हावर आम्ही बटन कधी दाबतो, अशी परिस्थिती झालेली आहे. आज आम्ही प्रत्येक गाव, पंचायत समिती वाईज, जिल्हा परिषद वाईज उमेदवार आज ते 2 दिवस पनवेलमध्ये फिरला, आज 2 दिवस उरणमध्ये फिरत आहे. आत्ताच मी न्हाव्याचा दौरा आखून या पत्रकार परिषदेला उमेदवार पुढे गेलेला आहे. प्रत्येक गावात उमेदवार पोहोचतोय आणि लोकांचे चेहरे सांगतात. 2 तास उमेदवार गावात लेट झाल्यानंतर रस्त्यावरचा एकही माणूस, म्हणजे महिला असो, त्यांच्या बरोबर आलेला मुलगा असो, तो उमेदवाराचा स्वागत केल्याशिवाय घरी जात नाही. आणि ते चित्र आम्ही बघतो, एवढे वर्ष राजकारणामध्ये आहे. गावात गेल्यानंतर मतदाराचा चेहरा जो सांगतो, तो आज माननीय उद्धव साहेबांच्या मागे उभा आहे, शरद पवारांच्या मागे उभा आहे, काँग्रेसच्या मागे उभा आहे, सोनिया गांधींच्या. आणि ही सत्ता पालक ही 100% होणार आहे, हे जनतेने मनात लोकांनी ठरवलेलं. मावळमध्ये मशाल ही आमची पेटणार याची आम्हाला खात्री आहे. कारण मावळ मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक, काँग्रेसवाले, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी, सर्व पक्षाचे आघाडीतले जे पक्ष आहेत आमचे, ते तुटून पडलेले आहेत. आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा संघाने सुद्धा आम्हाला कालच पत्र दिलेलं आहे की आमचा पाठिंबा आहे आणि जाहीर पाठिंबा आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच मावळमध्ये आम्ही कमी पडू हे आम्हाला वाटतच नाही. आम्ही 2 पावले पुढे जाऊ. पहिल्या दिवसापासून काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आली, तेव्हापासून पनवेल आणि उरणमध्ये महाविकास आघाडी आणि ती आस्थागत तशीच अभेद्य आणि एक संघ राहिलेले. त्याच्यामुळं काँग्रेस कुठे राहिली असा प्रश्नच येत नाही. पहिल्या दिवसापासून काँग्रेस हे सर्व, राष्ट्रवादी काँग्रेस, शेका पक्ष, शिवसेना, समाजवादी, आम आदमी पार्टी किंवा रिपब्लिकन चळवळीतले जे काही पक्ष आहेत छोटे मोठे, हे सगळे आज एक संघ आहेत. आणि त्यात आपण पाहिलं तर प्रत्येक सभा असतील, रॅल्या असतील, पत्रकार परिषद असतील, या अशा प्रत्येक ठिकाणी सगळे एक संघ आपल्याला पाहाव्यास मिळालेले आहेत. आणि काँग्रेस हा शेवटपर्यंत हा महाविकास आघाडी सोबतच असणार. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.